हे बघा पोरांनो, आपल्या समध्यासनी पुढे जावं लागल. या दुःखातून, या त्रासातून, या येळेतून आपल्याला पुढे निघावं लागणार आणि आपल्याला भीमला यातून बाहेर काढावं लागणार. लय वेळा माणूस कुठल्या तरी दुःखामध्ये जास्त वेळ राहतो आणि मग त्याच्या मेंदूवर फरक पडायला लागतो आणि हे त्या माणसाच्या भविष्यासाठी चांगलं नाही आहे. दुःख लय वेळापर्यंत असत तर ते माणसाला मारून टाकतं. हे दुःख तर विसरत विसरतच आपण विसरू बाबा. बरं, जेवढ्या लवकरात लवकर विसरता येईल तेवढं चांगलं आहे. कारण की जिद्द राहायला चालत राहणं आणि पुढे जाणं लय गरजेचं आहे. माहित नाही कुठे निघून गेली. आई, 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 ये की आई, माझ्या संग बोल ना. आई, ये ना आई, चल की आपण समजे मेजवानी जाऊ. चल की. यो भीमराव एवढा वरडतोय का? ये ना. मला वाटतं येडा झालाय. चला महाराजांना आनंदाची बातमी देऊया. बाळादादा, माहित नाही भीम परत कुठं निघून गेला. अरे तिथंच असेल आपल्या मागच्या मैदानात. नाहीये बाळादादा, मी समधीकडे बघितलं. समजतच नाही की भीमाला झालं काय आहे. तो रात्री पण ही चित्रच वागत होता. भीमराव येडा झालाय. मी बघितलं त्याला. तो कड्यावर उभा राहून आय आय असं वरडत होता. आणि भीमरावचं येडं मन ही आपल्या समध्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आनंदाची बातमी? तो अजूनही वेडा झालेला नाहीये आणि तुमच्या आनंदी होण्याने तो वेडाही होणार नाही. पण स्वतः जाऊन काही केलं तर तो वेडा होईल. चल आनंद, त्याला शोधून आणू. त्याला शोधायची काय गरज नाही. बालमन आहे. खऱ्याला तो पूर्णपणे अजून स्वीकारेना झालाय आणि नाकारायला त्याच्याकडे कुठलंच ठोस कारण नाही आहे. त्यामुळे तो स्वतःच्या जगात आहे. तुम्ही समधी आपापली कामं करा, मी बघतो. भीमराव स्वतःच्या आईला शोधत फिरतोय. जाऊन सांगा त्याला त्याच्या आईचा पत्ता आणि सर्व गाववाल्यांना सांगा की रामजीची पत्नी भीमाबाई जिवंत असताना काहीच करू शकली नाही, परंतु आता मेल्यानंतर ती सर्वांचा बदला घेणार. भूत बनून, हडळ बनून, चेटकीण बनून. कारण या माणसांच्या मनात भूता खेताची भीती एवढी असते की ते स्वतःच्या चुकीला, स्वतःच्या पापांना आणि आपल्या कमजोरीला भूत आणि हडळीचं नाव देतात. आणि मग त्या भूताला, हडळीला बाहेर काढण्यासाठी काहीही करायला तयार होतात. म्हणजे अगदी
भूताला पळवून लावायच्या नावाखाली ते एखाद्या जिवंत माणसाला मारूही शकतात. भीम, 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 भीम. जा आणि सर्वात आधी त्या भीमरावचे कारनामे मोठे करा, कारण त्याचं स्वतःचं वागणंच सिद्ध करेल की भीमाबाई खरंच भूत बनलेली आहे. आणि त्या भीमाबाईच्या भूताला या गावातून बाहेर काढण्याच्या नावाखाली त्या भीमराव आणि त्याच्या कुटुंबालाच या गावातून बाहेर काढा. संधी उत्तम आहे. भूत काढण्याच्या नावाखाली त्या भीमरावाच्या कुटुंबातल्या काही लोकांना त्यांचं बलिदानही द्यावं लागेल. येणारी वेळच ठरवेल. खेळ संपल्यानंतर कोणाचं बलिदान दिलं गेलंय आणि कोण जिवंत राहिलंय. अगदी बरोबर बोलताय महाराज. जशी आज्ञा महाराज. पंडितजी, त्या सुकलेल्या तलावाच्या दिशेने मी भीमरावच्या आईला बघितलंय. काय म्हणताय काय शेठजी? हो का? असं होऊ शकतं. नक्कीच होऊ शकतं. जेव्हा कुणी कुणावर खूप प्रेम करतं तेव्हा त्याला भेटायला नक्की येतं. पण शेठजी, त्या भीमरावची आई त्या कोरड्या तलावाजवळ काय करत होती? माहिती नाही पंडितजी. काठावर बसून खूप रडत होती बिचारी. असू शकतं की बिचारी भीमरावाची वाट पाहत असेल. आई, 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 आई. आई, 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 तू कुठे आहेस? आई, आई. भूत! भूत! अरे वाचवा! वाचवा! भूत! 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 वाचवा! अरे तुझी आई भूत झालीये. तुझ्या घरला जायच्या रस्त्यावर भेटली होती. अरे भूत झालीये तुझी आई. माझी आई भूत नाही आहे. ती माझी आई आहे आणि ती मला भेटायला आली आहे. आई, आई.
भीम भीम काय झालं बाळा? काय चाललंय तुझ्या मनामध्ये? सांग मला. बाबा, काल रात्रीला मला आई भेटली होती. जेव्हा मला वाटल की तुला माझी गरज आहे तेव्हा मी परत ये. तिचं थोडंफार बोलणं मला समजलं आणि थोडंफार बोलणं नाही समजलं. मी आता तिलाच शोधत होतो. ती भेटली तर मी तिला समजे प्रश्न विचारीन. पण ती कुठंच नाही भेटत आहे. समजत नाही मी तिला कुठं शोधू. ती कुठं भेटल? सांगा की बाबा, कुठं भेटल ती? मला ती कशी भेटल सांगा ना. भीमाबाईच्या लय जवळचा होता, त्यामुळं जो भ्रम त्याच्या डोक्यात चालू आहे त्याला मी सहज तोडू नाही शकणार. सांगा की बाबा, सांगा की कुठं भेटल आहे. सांगा की. आई. खरी गोष्ट आहे, आईला तुला भेटायला पाहिजे. पर ही बी खरी गोष्ट आहे की तुझ्या अशा वरडल्यानं तुझी आई नाही भेटणार, नाही येणार. अन ना की कुणाच्या बोलल्यानं, अन नाही असं भटकून भटकून शोधल्यावर. मग कशी भेटल ती? आईनं सांगितलं ना, जेव्हा गरज असेल तेव्हा ती येणार. पर तुझं हे उदास राहणं गरज तयार तर करू शकत नाही ना. पण गरज कवा आहे आणि कवा नाही हे कसं ठरवणार बाबा? जेव्हा तुझं मन असल, आईचं मन असल, परिस्थितीचं मन असल, आणि जेव्हा जेव्हा ह्या तिन्ही गोष्टी जेव्हा एकत्र असतील ना, तवा तवा तुझी आई नक्कीच येईल. पण बाबा, मी एवढी वाट कशी बघू? भीमबाळा, जे मरणाच्या त्या बाजूला असतात ना, त्यांना भेटण्यासाठी एवढी वाट तर बघावीच लागते. एवढा त्रास तर सहन करावाच लागतो. आई का मेली बाबा, का मेली? भीमबाळा, तुझ्या काच उत्तर तुझ्या बापाकडे नाही हाय र. मग आई भेटली की मी तिला विचारणार हा प्रश्न. नाही बाळा, हे प्रश्न कवाच न ग विचारूस. कारण की या प्रश्नाचं उत्तर आयुष्याचं कर्तव्य असतं. मरण तर शांत असतं, ते कवाच काही बोलत नसतं. आई भेटली ना तर ह्यो प्रश्न कवाच नका विचारूस, कवाच नका. चल, आपण घरला जाऊया. इंग्रजांच्या मेजवानीत बी जायचं आहे ना. तुझ्या आईची इच्छा होती की तू रुबाबदार पाहुणा बनून इंग्रजांच्या मेजवानीत जावस. तिथे तुला पुरस्कार भेटावा, होय ना? चल, चल बाळा, ऐक, चल बाळा.
हळू. चल. आता मी सन्मान देण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्यांना आणि सन्मान घेण्यासाठी भीमराव आंबेडकरला बोलावू इच्छितो. जा बाळा. भीमराव, हा सन्मान प्राप्त केल्यानंतर तुला सांगायचंय काही? होय, बोलायचं आहे, पण हितनं नाही. बघ कुठून? योग्य जागा आहे जिथनं मी बोलू शकतो. हे समधी माणसं ज्यांचं मी कुणी बी लागत नाही, ती माझी साथ द्यायला ही तर माझ्या संग आली आहेत. पण हे पुरस्कार समारंभाच्या लांब उभं आहेत. बाबांनी समजवलं होतं काय मरणाच्या त्या बाजूला गेली आहे. आणि जायच्या आधी आईनं सांगितलं होतं का मी ह्यांच्यासाठी लढावं, ह्यांच्यासाठी बोलावं. आणि हा माझ्या आयुष्यातला पहिला पुरस्कार आहे. आणि हा पुरस्कार मी ह्यासनी समर्पित करतो. हा फक्त माझा पुरस्कार नाही, तुमच्या समद्यांचा पुरस्कार आहे. आणि मी आयुष्यातला कुठला बी पुरस्कार मिळवला तरी ह्यासनीच समर्पित करीन, कारण हे समद ह्यांच्याच मुळे आहे.
कदाचित ह्यामुळं का आईची बी हीच इच्छा होती आणि आईची जी इच्छा असेल तेच तिचा पोरगा भीमराव करणार, त्योच तर बनणार.